नांदगाव खंडेश्वर तालुक्यातील अनेक गावातील तालुक्याला जोडणारे रस्ते खड्डेमय झाले असून वाहनधारकासह प्रवाशांना मोठ्या प्रमाणात त्रास सहन करावा लागत आहे। परंतु नांदगाव खंडेश्वर ते मोखड सावनेरपर्यंत माजी आमदार जगताप यांच्या प्रयत्नाने नवीन रस्ता करण्यात आला। या रस्त्यावर संबंधित ठेकेदाराने खड्डे बुजवून अनेक महिन्यापासून कार्पेट डांबर टाकले नाही, त्यामुळे या रस्त्यावर अपघाताचे प्रमाण वाढले आहे। अशाच एका अपघातामुळे शेतकरी जखमी होऊन थोडक्यात बचावला असल्याची घटना घडली। कसा काय ॲक्सिडेंट झाला तुमचा एवढा मोठा? 12 महिने झाले रोड असा सारी गिट्टी उखडलेली आहे। त्या गिट्टीमुळे रोडचं नाव सांग। रोडचं नाव मोखड डांबर रस्ता 12 महिने झाले अजून डांबर टाकलं नाही? ते नाही, 2-3 वेळा भेटलो, निवेदन दिले, पण त्यांना काही जातीने लक्ष द्यायला पाहिजे। अनेकदा पंकज पवारसह गावकऱ्यांनी संबंधित विभागाला पत्र देऊन रस्ता बनविण्याची मागणी केली, परंतु निगरगट्ट शासनाला कधी जाग येईल असा प्रश्न नागरिकांनी उपस्थित केला असून रस्त्याचे त्वरित काम करावे अशी मागणी केली आहे। नमस्कार, हा नांदगाव खंडेश्वर ते मोखड रोड आहे, सावनेरपर्यंत आहे। 4 किलोमीटर 7 किलोमीटर रोड आहे। अजूनही हा रोड 1 वर्ष पूर्ण झालं, अजूनही काहीच या रोडचं काहीच काम नाही झालं आहे आणि 3 ते 4 ॲक्सिडेंट झाले, चांगले ॲक्सिडेंट झाले। कोणाचे टायर पळाले, ट्रॅक्टर उलटला समोर जाऊन, असे गड्डे। आता एक गणेश पवार म्हणून आहे, त्याचा ॲक्सिडेंट झाला आहे। सावनेरवाले एक भाऊ आहे, त्यांचे 2 दिवसाच्या आधी झालं आहे। कोणाला अपंगत्व आलं या रोडनं आणि इथचे प्रतिनिधी कोणी आजी माझी कोणीच याच्या रोडवरती लक्ष देत नाही। कृपा करून गावाचा विकास व्हायसाठी, गावाचे कामं करायला, गाव दत्तक घेतलं असून आमच्या गावाचा काहीच विकास नाही आहे। हा करायसाठी हा रोड पाहू शकता तुम्ही, खाली वरतं चोपडा, असे किती जण पडलेत की सांगता येत नाही। आणि हे गड्डे पाहून घ्या, इकडे समोर बरेचसे असे गड्डे आहेत का तुम्ही सांगू शकता का काय होऊ शकते म्हणून। 1 वर्ष पूर्ण झालं, लहान मुलं शाळेतून जातात, त्याच्या गाड्या जातात, व्हॅन जातात लहान, तरीसुद्धा या रोडचे काम लवकरात लवकर करणं। उत्तम ब्राह्मणवाडे, विदर्भ न्यूज, नांदगाव खंडेश्वर।